श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. तर मागच्या वेळेस आपण चौथा अध्यायाचा उपक्रम प्रस्तावना आपण केली आणि अध्यायाच्या पहिल्या चरणाला सुरुवात केली आपण. तेव्हा अध्यायाचा विषय जो आहे तो कर्मसन्यास, ज्ञानयोग कर्मसन्यास असं त्याचं शीर्षक आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानयोग आहे आणि कर्मसन्यास आहे. तर हे जे शीर्षक आहे, ह्या शीर्षकाबद्दल मी मागच्या वेळेस थोडं विस्ताराने सांगितलं होतं. त्याचंच पुन्हा थोडीशी पुनरावृत्ती करून मी मुख्य श्लोकामध्ये प्रवेश करतो. तर हा जो विषय आहे ना, हा विषय हा कर्मयोगामध्ये जे ज्ञान तत्व आहे, कर्मयोग आहे पण कर्मयोगाच्या मध्ये ज्ञान हे लपलेलं आहे. त्या कर्मयोगामध्ये लपलेलं ज्ञान ह्या अध्यायात उघड केलेलं आहे. तेव्हा विषय कर्मयोगच आहे. जिथे जिथे भगवद्गीतेमध्ये योग शब्द वापरला, त्या योग शब्दाचा हा मुख्य जो त्या ठिकाणी जी दिशा आहे ती कर्मयोगाचीच आहे. की कुठेही कर्मयोगाशिवाय हे भक्ती होऊ शकत नाही आणि ज्ञानही होऊ शकत नाही. त्यामुळे संबंध भगवद्गीतेचं जर सूत्र काय आहे तर कर्मयोगाचंच सूत्र आहे. म्हणून सारखं कर्मयोग हा शब्द न वापरता योग शब्द वापरला आहे. मग त्या योगामध्ये ज्ञानयोग, भक्तियोग हा कर्मयोगालाच असा त्याला धरूनच तो चाललेला आहे. म्हणून चौथा अध्याय जो आहे ना, हा कर्मयोगाचाच विस्तार. हा कर्मयोगामध्ये जे ज्ञान काय आहे, कर्मयोगाचं तत्वज्ञान काय, कर्मयोगाला एक तत्वज्ञान आहे. कारण कर्म म्हणजे केवळ क्रिया नव्हे, तर कर्माबरोबर जी धारणा असते, जी अंतःकरणामध्ये जी एक भूमिका असते ना, ती भूमिका ही कर्मयोगाला धरून असणं आवश्यक आहे. तरच तो कर्म आणि योग हे दोन शब्द एकत्र येऊ शकतात. कारण योग हा जो शब्द आहे ना, ह्या योगात शब्दाबद्दलचा मागच्या वेळेस खूप विस्ताराने सांगितलं. त्यामुळे योग हा शब्द जो आहे तो जीवात्मा आणि परमात्मा ह्या दोघांना जोडणारा जे तत्व आहे त्याला योग हा शब्द वापरलेला आहे. योग म्हणजे जोडणे. कशाला कोणी जोडायचं, तर जीवात्म्याला परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग आहे. ते जोडण्याची आवश्यकता काय, कारण जीवात्म्यामध्ये जीवभाव आहे. आणि तो जीवभाव काय असतो, कशाला जीवभावाचा आपण व्याख्या आपण मागच्या वेळेस केली की ज्या ठिकाणी कर्तृत्व भाव, भोक्तृत्व भाव, ज्ञातृत्व भाव आणि धातृत्व भाव असे चार भाव जिथे एकत्र आले तिथे जीव निर्माण झाला. की मी करणारा, मी जाणणारा, मी भोगणारा आणि मी धारण करणारा, अशी जी चार भूमिका जिथे असते तिथे जीवभाव येतो. आणि ह्या चार भूमिकेमधूनच तो प्रकृतीमध्ये आसक्त असतो. ती प्रकृतीमधली आसक्ती तोडून परमेश्वराशी तुमचा जो काही संबंध आहे तो पुन्हा एकदा प्रस्थापित करणे म्हणजे योग आहे. म्हणजे योगाची आवश्यकता का झाली, की जीवभावामुळे हा जीवात्मा जो आहे ह्या प्रकृतीमध्ये आसक्त झालेला आहे. ती आसक्ती जी आहे ही कोणत्या पद्धतीने नष्ट होईल, की जेणेकरून ती अनासक्त भाव निर्माण होऊन, निष्काम भाव निर्माण होऊन तो परमेश्वराशी अखंड संबंध जो आहे तो पुन्हा एकदा तो प्रस्थापित करेल, तो ओळखेल की हा आपला संबंध आहे. म्हणून योगाची आवश्यकता आहे. योग म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय हे एकदा आपण कळालं की आपण त्या योगशास्त्राच्या मध्ये प्रवेश आपला होतो बरोबर. नाही तर त्याचं प्रयोजन नाही कळालं आणि त्याचा अर्थ नाही कळाला तर मनुष्य असा अंधारामध्ये वस्तू जसं शोधतो की नाही, तशा प्रकारचं योग म्हणजे काय याचा तो त्याला हे लक्षात येत नाही. पुष्कळार्थ लोक योगाचे काढतात. कोणी म्हणतो बा आम्ही ज्ञानयोगी आहेत त्यामुळे आम्हाला काही कर्म करायची गरज नाही. असे काही लोक आहेत की जे म्हणतात नाही आमची ज्ञानप्रधानता असल्यामुळे आम्ही काय ग्रंथ वाचन करतो, आत्मा परमात्मा काय हे समजून घेतो, आम्हाला आनंद वाटतो, त्यामुळे बाकी आम्हाला काही करायची गरज नाही. असे काही लोक आहेत. काही लोक म्हणतात की नाही आम्ही सकाळ संध्याकाळ बरोबर पूजापाठ सगळं व्यवस्थित, आमचं कर्मकांड कधीही चुकत नाही, तेव्हा अजून वेगळ्या प्रकारचं ज्ञान घ्यायची काय गरज आहे. असे काही लोक त्याचा अर्थ काढणार आहेत. काही लोक म्हणतात की ह्या दोन्हीची गरज नाही आहे, आम्ही पांडुरंगाचं नाव घेतो, नाम घेतलं की आम्हाला सगळं काही मिळतं, त्यामुळे ते नामामध्ये सगळं काही येऊन जातं, ते काही हे कर्म करायची गरज नाही, काही पूजापाठ करायची गरज नाही, कुठलेही ग्रंथ वाचू नका, फक्त नाम घ्या म्हणजे त्यात सगळं येतं. असा एक तिसरा एक वर्ग आहे की जो म्हणतो बा भक्ती मिळाली की परमेश्वर प्राप्ती झाली. पण असे जे कोणी पांडुरंगाचे भक्त आहेत, असे जे फक्त नाम घेणारे आहेत, त्यांच्या मनामध्ये चिंता गेली का, तरी पण चिंताग्रस्त असतात. तरी पण त्यांना विवंचना असते, प्रपंचाची विवंचना असते, त्यांनाही अधीरता असते
आपल्या मुलाबाळाबद्दल कसं होईल, काय होईल याच्याबद्दलची एक प्रकारची अधीरता असते. आणि मग ही अधीरता म्हणजेच आसक्ती आहे ना. मग ती आसक्ती सुटली का भक्तीमुळे? म्हणजे ती भक्तीच आहे की नाही हा प्रश्न आहे खरा. आणि भक्तीने आसक्ती सुटते हा सिद्धांत कधीच खोटा असू शकत नाही. पण ती भक्ती आहे की नाही, आणि ती भक्ती असे नसेल तर भक्तीचं काय व्याख्या आहे? भक्ती कशामुळे निर्माण होते? की ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञान झाल्याशिवाय भक्ती होत नाही. मग ज्ञान केव्हा निर्माण होतं? आचरणातून ज्ञान निर्माण होतं. ज्ञान ही केवळ नुसती अंतःकरणातली धारणा नव्हे, तर ज्ञान त्यालाच म्हणायचं की ज्याचं आचरण पवित्र आहे तो ज्ञानी. ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे, कुठल्याही प्रकारचा संशय नाही आहे, कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये चिंता नाही आहे, तो निसंशय निश्चिंत झालेला आहे, निरहंकारी झालेला आहे. तो त्याचं आचरण जे आहे हे स्नेहभावाने, प्रेमभावाने, सगळ्या जीवाच्या हिताकरता ज्यावेळेस त्याचं अंतःकरण पवित्र होतं आणि तसं आचरण होतं, तेव्हा त्याला आपण ज्ञानी म्हणतो. नाही तर ज्ञान म्हणजे फक्त जर शब्दज्ञान असेल तर व्युत्पत्ती शास्त्रज्ञ सगळे जे आहेत हे सगळे ज्ञानीच पडून झाले असते. आणि मग ते ज्ञानी कधी चिंतित होत नाहीत का? किती वेळेला खूप पंडित माणसं असतात ना, ते पोथी पुराण सांगतात आणि नंतर घरी जाऊन भयग्रस्त होतात. मग हे काय कारण आहे? मग इतकं जर तुम्हाला भागवताचं वाचन केलं, एवढं पुराणाचं वाचन केलं, तर तुम्ही भीतीग्रस्त का झाले? पुन्हा काहीतरी नवस जाऊन बोलतात की नाही एवढं जर झालं तर मी सोन्याचा टोप चढवेल, चांदीचा टोप चढवेल. मग इतकं सगळं पुराण वाचून पुन्हा हे नवस बोलण्याची वेळ का आली? विचार करण्याची वेळ. म्हणजे हे किती परस्पराशी जोडलेलं आहे. ह्याला असं वेगवेगळा विभाग नाही करता येत. याचा सांगायचा मुख्य अर्थ असा आहे की कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे तीन जे आहेत ना, हे तिन्ही योग जे आहेत ना, ते एकाच गोष्टीला तीन बाजूने पाहण्याची गोष्ट आहे. व्यक्ती एकच असते. पाठमोरं पाहिलं की वेगळी दिसते, समोरून पाहिलं की वेगळी दिसते, बाजूनी पाहिली तर वेगळी दिसते, पण असते एकच व्यक्ती. तशा प्रकारे परमेश्वर तत्व जे आहे ना, हे तत्वच असं आहे की त्या तत्वाची ज्यावेळेस आपण त्याच्याशी संबंध, त्याच्याशी अनुसंधान जेव्हा साधायचा प्रयत्न करतो, तेव्हा या तिन्ही योगापासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही. असाच भगवद्गीतेचा संबंध सिद्धांत आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये जर मुख्य सूत्र काय असेल तर मुख्य सूत्र हे आचरणशास्त्र आहे. आणि भगवद्गीतेचा मुख्य उद्देश काय असेल तर जीवाचं कल्याण आहे. थोड्या एकेका शब्दात भगवद्गीता सांगता आली पाहिजे की काय बुवा भगवद्गीता कशाचं शास्त्र आहे? योगशास्त्र आहे, ब्रह्मविद्या सांगितली आहे, उपनिषदाचं सार सांगितलं आहे, सगळं मान्य आहे. पण तरी पण एखाद्या शब्दात सांगा ना तुम्ही काय भगवद्गीता काय? भगवद्गीता ही आचरणशास्त्र आहे. ज्या आचरणातून जीवाचं कल्याण होतं ते आचरणशास्त्र भगवद्गीता आहे. मग आचरण कसं करायचं? ज्ञानाच्या अधिष्ठानावर करायचं. आता त्याचा विस्तार आला. या आचरणामध्ये ज्ञान दिसलं पाहिजे. ज्ञान कशाचं ज्ञान? मग ते ज्ञानाबद्दलची माहिती पुढे या 4थ्या अध्यायात, 7व्या अध्यायात, 9व्या अध्यायात पुढे विस्ताराने सांगितली आहे. त्या ज्ञानालाच कर्मसन्यास हा शब्द वापरला आहे. आणि त्या ज्ञानातला आधी ज्ञानयोग आणि कर्मसन्यास योग असे दोन शब्द एकाच अर्थाचे दोन वापरलेत. पण ते दोन का वापरले? एकामध्ये कर्म शब्द वापरला आणि एकामध्ये ज्ञान शब्द वापरला. हे कारण आहे त्याचं. तेव्हा ही जी काही हा जो काही उपक्रम आपण सांगितला आणि हे जे शीर्षक आहे, ह्या शीर्षकाला धरून आपण पहिला श्लोक आपण मागच्या वेळेस पाहिला. पहिला श्लोक जो आहे तो श्री भगवान उवाच. ह्याच्यामध्ये भगवंत जे आहेत हे कुठल्याही प्रकारचं प्रश्नाचं उत्तर देत नाहीत, तर ते मागचा जो काही संदर्भ झाला ना 2रा 3रा अध्यायाचा, तो संदर्भ सांगूनच पुढे ते विवेचन करायला लागतात. म्हणून त्यांनी इमम शब्द वापरलाय. इमम म्हणजे मागचा पहिला 2रा 3रा अध्याय याला संदर्भ घेऊन इमम शब्द. इमम म्हणजे हा काय? हा जो इमम विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुः ईश्वाकवे अब्रवीत. विधान केले त्यांनी की हा जो अविनाशी योग, अव्ययम म्हणजे अविनाशी, हा जो मी आजपर्यंत सांगितला तुम्हाला 2रा अध्यायात आणि 3रा अध्यायात, जो सांख्ययोग आणि कर्मयोग, याच्यामध्ये हा जो कर्मयोग जो सांगितला आहे ना, हा कर्मयोग कसा आहे तर पहिलं वर्णन त्यांनी केलं आहे की हा अविनाशी आहे. आणि हा अविनाशी योग मी पूर्वी सूर्याला सांगितला होता. विवस्वत जो आहे हा आदित्याचं नाव आहे. आदित्य अनेक प्रकारचे आदित्य होऊन गेले,
त्या आदित्यामध्ये एका आदित्याचं नाव विवस्वत असं नाव आहे. तेव्हा ह्या विवस्वताला मी पूर्वी हा योग सांगितला होता. कसा आहे हा योग? तर हा योग अविनाशी योग आहे. असा हा अविनाशी योग मी सूर्याला सांगितला होता आणि सूर्याने आपला पुत्र वैवस्वताचा पुत्र मनू ह्याला सूर्याने सांगितलं. त्यानंतर पुढेच मनूने आपला पुत्र इक्ष्वाकू या इक्ष्वाक ह्या पुत्राला ह्या मनूने सांगितला आणि त्या इक्ष्वाकू जो राजा होता त्या इक्ष्वाकू राजांनी सबंध प्रजेमध्ये ह्या योगाचा प्रचार केला. असा याचा शब्दशः अर्थ असा आहे की मागे जे दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये जो योग मी सांगितला तो मागे सांगितलेला जो योग आहे तो योग कसा आहे तो अविनाशी योग जो आहे तो अविनाशी योग मी सूर्याला सांगितला. सूर्याने आपला पुत्र मनू ह्याला सांगितला आणि मनूनी इक्ष्वाकूला सांगितला आणि इक्ष्वाकूने सबंध प्रजेला सांगितला. हा शब्दशः अर्थ झाला. आता याचा खूप विस्ताराने अर्थ सांगणं आवश्यक आहे कारण शब्दशः अर्थ सांगितले तर मग त्याच्यामध्ये फार काही मिळत नाही. आपण भगवद्गीतेचा शब्दशः अर्थ एकदा वाचन केलं ग्रंथामध्ये तर ते पटकन त्याच्यावर ते राहत नाही, टिकत नाही बुद्धीमध्ये कुठली गोष्ट टिकण्याकरता त्याचा थोडासा विस्तार, त्याचं प्रयोजन, त्याचं स्वरूप काय, त्याच्यामध्ये काय तत्त्वज्ञान सांगितलं आहे हे जेव्हा थोडंसं सांगायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याचा संबंध आपल्या नित्य जीवनाशी काय, नित्य दिनचर्येशी काय, नित्य आचरणाशी काय हे एकदा कळालं की मग त्या प्रत्येक शब्दामध्ये काय रहस्य आहे हे आपल्याला समजायला लागतं. तेव्हा आता पहिल्यांदा हा जो योग आहे ना हा योग अविनाशी कसा आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे कारण त्यांनी ह्या योगाला अविनाशी असं म्हटलेलं आहे. तेव्हा हा जो अविनाशी योग आहे हा अविनाशी योग हा सृष्टीच्या म्हणजे कल्प जेव्हा पहिलं मन्वंतर सुरू झालं तेव्हापासून तो आहे. जशी सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून हा योग जो आहे तो आहेच. म्हणजे एखाद्याने गोष्ट सांगितली म्हणून ती काही निर्माण होत नसते, असलेली गोष्ट तो सांगत असतो. भगवंतसुद्धा जेव्हा योग सांगतात की नाही तेव्हा भगवंताने काही कर्मयोग निर्माण केलेले नाही आहे. जो सिद्धांत आहे की नाही तो फक्त सांगितला तो म्हणजे तो सांगण्याच्या आधी तो असतोच, फक्त तो अव्यक्त असतो. ज्ञानसुद्धा जे आहे ना हे ज्ञान फक्त प्रगट होत असतं, ते काही निर्माण होत नसतं. ते अव्यक्त स्थितीतून व्यक्त स्थितीमध्ये जातं. म्हणून अव्यक्त स्थितीमध्ये जे तत्व आहे ना ते तत्व हे अविनाशी तत्व असतं. आता हे तत्व अविनाशी कसं आणि त्याचं काय स्वरूप आहे हे दोन गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे की हा जो योग आहे ना आता योग हा शब्द आपण पाहिला की त्याचं एक महत्त्वाचं जे अंग आहे ते जीवात्मा आणि परमात्मा ह्याचं जे काही जोडणं आहे याला ह्याचा जो संबंध आहे त्याला योग असं म्हटलेलं आहे. आपण त्या योगाला पहिल्यांदा पाहू आणि मग कर्मयोगाकडे येऊ आपण. तर तो जो योग आहे जो जीवात्मा आणि परमात्मा ह्याचा जो संबंध आहे ना हा संबंध अखंड आणि अविनाशी आहे. तो कधी अक्षय आहे, तो कधीच तुटणारा नाही आहे. कसं काय तर पहिलं जे खूण काय असेल तर जीवात्मा म्हणजे जो जीव आहे ज्याने देह धारण केलेला आहे ना त्याच्यामध्ये एक अखंड तत्व तुम्हालाही अनुभवायला मिळेल. ते म्हणजे काय की त्याचं जे अस्तित्व आहे ना जे लहानपणापासून जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत जे अस्तित्व असतं की नाही ते अखंड आहे, ते कधीच बदलत नाही. शरीर बदलतं, शरीरामध्ये परिवर्तन होतं, पण त्या व्यक्तीचं जे अस्तित्व आहे की नाही त्याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. एक खूणगाठ सांगतो तुम्हाला की तुम्हाला ह्या अस्तित्वाची अखंडता जर समजून घ्यायची असेल तर समजण्याकरता एक सोपी युक्ती अशी आहे की जन्म झालेली जी व्यक्ती आहे ना तीच व्यक्ती म्हातारपणी असते. याच्याबद्दल कोणीही शंका बाळगायचं कारण नाही की असं नाही बुवा की ती तरुण झाली म्हणजे एक नवीन व्यक्ती निर्माण झाली, वृद्ध झाला की नंतर अजून तिसरीच काहीतरी व्यक्ती निर्माण झाली, असं काही नसतं. व्यक्ती तीच असते, फक्त बदल काय होतो, खंड कशात होतो, खंड त्याच्या देहात होतो. परिवर्तन कसे, खंड होणे म्हणजे काय की पहिली जी वस्तू आहे ती नष्ट होणे आणि दुसरी निर्माण होणे. खंडित होणे म्हणजे नष्ट होणे. तर खंड हा देहाचा आहे. जन्मल्यापासून प्रत्येक क्षण त्याचा खंड आहे, नुसता एकदा नाही. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत गेला म्हणजे खंड नाही आहे. तर खंड जो आहे तो त्याचं परिवर्तन प्रतिक्षण आहे. देहाची लक्षणच असं आहे की देह हा प्रत्येक क्षणाला बदलतोय, तो टिकतच नाही. न टिकणारी वस्तू म्हणजे देह आहे. मग त्यात कोण टिकला? जर ती टिकतच नव्हती
तर 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर सुद्धा ती दिसते ना आपल्याला. तेच नाव घेतो ना आपण त्याचं. गोविंदराव म्हणजे तेच गोविंदराव. लहानपणी गोविंद म्हणत होता, आता गोविंदराव म्हणतो, एवढंच आहे. पण आहे तोच गोविंद, काही फरक नाही. मग तो राहिला तो कोण आणि गेला तो कोण, टिकला तो कोण आणि ज्याचं परिवर्तन झाला, जो नष्ट झाला तो कोण. जे नष्ट झाले ती प्रकृतीमध्ये जे काही पंचमहाभूत होते, जे त्रिगुण होते, त्याचं परिवर्तन झालं काय. आणि जे अखंडपणे ज्याचं अस्तित्व सातत्याने राहिलं तो जीवात्मा आहे, ते आत्मतत्व आहे. आपण आपल्या ह्याच्यावरून अनुभव घेऊ शकतो. मग ज्या अर्थी ते जन्मापासून मृत्यूपर्यंत राहिलं, त्या अर्थी ते जन्माच्या पूर्वी होतं, ते निर्माण झालंच नाही. आणि त्याच अर्थी ते मृत्यूच्या नंतरही राहणार आहे. कारण जर अखंड असेल तर जन्माच्या पूर्वी ते कसं काय खंडित होऊ शकतं. म्हणजे अखंड आहे. जन्माच्या पूर्वी जे तत्व आहे तेच जन्माच्या नंतर आहे, तेच मृत्यूच्या नंतर राहणार आहे. त्याचं जे अखंडत्व आहे ना, त्या अखंडत्वालाच परमात्मा असं म्हणतात. अविनाशी तत्व ज्याला आहे ना, जेव्हा तुम्ही अविनाशी तत्व जाणलं त्यालाच परमात्मा असं म्हणतात. आता किती सोपं झालं हे गणित, की माझ्यामध्ये असणारं जे अखंड तत्व आहे, माझ्यामध्ये मी जे लहानपणी माझ्या अस्तित्वाला जाणत होतो, त्याच अस्तित्वाची जाणीव आजही आहे आणि त्याच अस्तित्वाची जाणीव माझ्या वृद्धावस्थेतही राहणार आहे. ती अस्तित्वाची जी जाणीव आहे ना, ती जाणीव थोडी बाजूला ठेवा आणि शुद्ध अस्तित्वाला पहा. शुद्ध अस्तित्वाला पाहिला तर तो परमात्माच आहे. मग तो परमात्मा तुमच्यापासून तुम्ही वेगळा करू शकता का, हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की तुमच्या अस्तित्वाला तुमच्यापासून तुम्ही बाजूला ठेवू शकता का. कोणी म्हणेल बा झोपेत आम्ही बाजूला ठेवतो. मग झोप झाल्यानंतर चांगली झोप लागली म्हणणारा कोण आहे. झोपेमध्ये अहंकार जरी नष्ट झाला तरी प्राणतत्व आहे. कारण अहंकार ही नष्ट व्हायचीच गोष्ट आहे. अहंकार नष्ट होणे म्हणजे जाणीव नष्ट होणे. आणि जाणीव नष्ट झाली म्हणून त्याला नेणीव शब्द वापरला. नेणीव म्हणजे सुषुप्त अवस्था, की ज्या ठिकाणी अहंकार मनामध्ये लीन झाला, मन बुद्धीत लीन झालं, बुद्धी जीवात्म्यात लीन झाली आणि जीवात्मा परमात्म्यामध्ये शांतपणे पहुडला आणि तो निद्रेमध्ये गेला. पण अस्तित्व नष्ट झालं का, स्वयंतत्व नष्ट झालं का, नाही झालं. तर हे जे अस्तित्व आहे ना, हे अस्तित्व जो जीवात्मा आहे ना, तो जीवात्मा जेव्हा जीवभावातून स्वतःला आकुंचित करून तो परमात्मा तत्वाशी एकरूप होतो, त्यावेळेस योग सिद्ध झाला असं म्हणतो आपण. आणि ते अखंड आहे, ते अविनाशी, त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही. म्हणून जो योग शब्द वापरला, या योग शब्दाला अविनाशी का म्हटलं, याचा संबंध हा आत्मतत्वाशी, परमात्मा तत्वाशी असा जोडलेला आहे की त्याची थोडी जरी तुम्ही तरल अवस्थेमध्ये जर अनुभव घेतला तर तुमच्या लक्षात येईल की हे तुटणं शक्य नाही. बाकी सगळं तुटणार. आता बाकी दुसरे विषय घ्या, घर दार, मुलं बाळ, पत्नी, धनसंपत्ती, ही सगळी पुढच्या पिढीला जाईल. कधीच कोणी टिकून ठेवू शकत नाही. देह नाही टिकून ठेवू. तुमची खूप इच्छा आहे देह खूप टिकून राहून, पण देहाचं परिवर्तन होणार. खूप लहान मुलाचा हा पुढे तरुण होणारच, तो तरुणाचं पुढे म्हातारा होणार. त्याच्यामध्ये कधीही तुम्ही त्याला थांबवून ठेवू शकत नाही. तुम्ही थांबवून जरी ठेवलं तरी तो तुमचं ऐकत नाही. तुम्ही भले म्हणाल की मला हा देह टिकवून ठेवायचा, पण देह म्हणतो मला तुला सोडायचंच आहे. त्यामुळे जी प्रकृती अखंडपणे क्षय होत असते, ज्याचा नेहमी खंड होत असतो, त्या प्रकृतीचं जर तुम्ही थोडंसं जर त्याचं अध्ययन केलं आणि जे आपल्याला अखंड चिकटून आहे, जे आपल्याला अखंड धरून आहे, ज्या अस्तित्वामुळे परमेश्वर तत्व आहे, हे तुम्हाला जेव्हा जेव्हा जसं जसं जाणवायला लागेल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की योग हा निश्चित आहे. फक्त काय माझं लक्ष तिकडे नाही आहे. माझी जी धारणा आहे ना, ही माझी धारणा प्रकृतीमध्ये आहे सगळीकडे, की ही वस्तू पाहिजे, हा संग्रह पाहिजे, हे धन पाहिजे, ही प्रशंसा पाहिजे, ही लौकिकता पाहिजे, हा सगळ्या प्रकारचा भोग पाहिजे. काय अशा प्रकारची माझी जी काही जाणीव आहे, माझी जी धारणा आहे ना, ती धारणा मात्र काय होते की ती वस्तू न मिळाल्यामुळे मग क्रोधित होतो माणूस. पहिल्यांदा कामना निर्माण होते, कामना अपूर्ण झाली की क्रोधित होतो. म्हणजे कामक्रोध निर्माण झाला की तो जीव जो आहे तो अस्वस्थ व्हायला लागतो. पण त्याला जर हे कळालं ना की अरे हे जाणारच आहे, त्यामुळे तू फार त्याची अपेक्षा करू नकोस. जे आहे ना
ते फक्त कर्तव्याच्या दृष्टीने कसं आहे ते कर्मयोगात मी सांगेन पुढे. पण आता विषय काय चालला आहे की योग, की जो अविनाशी योग आहे, तेव्हा जीवात्मा आणि परमात्मा ह्या दोघांचा अतूट संबंध जो आहे तो अविनाशी तत्व आहे. आता दुसरा कर्मयोगामध्ये, कर्मयोग हा अक्षय आहे, त्याच्यानं पुढचा टप्पा आपण, कारण योग हा शब्द जेव्हा आपण म्हणतो तसा जीवात्मा आणि परमात्म्याचा संबंध हा योग जसा आहे तसा योग हा शब्द भगवद्गीतेमध्ये जो वापरला आहे तो कर्मयोगाशी वापरला आहे. तो अखंड आणि अक्षय कसा आहे हे जर आपल्याला सूत्र कळालं ना हा अध्याय समजायला मदत होईल. हे सूत्र कळणं आवश्यक आहे की हा अविनाशी योग भगवंतानी अमुक अमुक परंपरेने सांगितला, तर तो अविनाशी योग कसा आहे याच्यावर आपण चिंतन करतोय. तर इथे क्रिया आहे आणि योग आहे. कर्मयोग म्हणजे काय की त्याच्यामध्ये एक क्रियाप्रधानता आहे आणि दुसरी जी आहे ती अनुसंधान, धारणा, की माझं अखंड अस्तित्व आहे, मी सच्चिदानंद तत्व आहे, ही धारणा आहे. जी धारणा आहे ना त्या धारणेतून योग आहे. आणि क्रियेचा संबंध हा पूर्ण आविष्काराशी आहे. जे काही ब्रह्मांड निर्माण झालं की नाही ते ब्रह्मांड हे पंचमहाभूतात्मक, त्रिगुणात्मक, पंचतन्मात्रात्मक असं हे ब्रह्मांड निर्माण झालं. आणि त्या ब्रह्मांडाचं वैशिष्ट्य काय, त्या प्रकृतीचं काय वैशिष्ट्य आहे. प्रकृतीचं समजा तुम्हाला जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर प्रकृती ही क्रियात्मक आहे, आत्मा हा अक्रिय आहे. दोन गोष्टी आहेत बघा. आत्मा जो आहे आपल्या ठिकाणी शांत आहे. उदाहरण सांगू का, सोपं उदाहरण आहे. तुम्ही हाताने काम करता, जेवण करता की नाही, जेवण करताना ताटातला घास घेताना तुम्ही जर डोळे झाकले तर काय होईल सांगा. डोळे झाकले आणि जर घास खायला सुरुवात केली तर नेमका घास हा मिठाचा उचलणार का अजून कशाचा उचलणार हे कळणार नाही. पण डोळे असे पाहतायत बरोबर की कोणते कोणते पदार्थ ताटात वाढलेले आहेत, अतिशय व्यवस्थित पाहतायत आणि डोळ्यांनी ठरवलंय की हा पदार्थ खायचा आहे. पण डोळे खात नाहीत. डोळे स्वतः कधीच खात नाहीत. तुमचं पूर्ण 24 तासाचा व्यवहार म्हणजे पूर्ण तुमचं दिवसभराचं आचरण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी डोळ्याचं कार्य बघा फक्त साक्षीत्व असतं. ही अक्रिय स्थिती आहे. पाय चालतात, हात काम करतात, बाकी सगळे अवयव काम करत असतात. पण कोणाच्या अधिष्ठानावर, कोणाच्या भरोशावर? भरोसा सगळ्यात डोळ्याचा आहे. साक्षीत्व आहे म्हणून क्रिया आहे. उदाहरण प्रत्यक्ष कृतीचं. तशी प्रत्येक कृतीमध्ये अधिष्ठानाशिवाय कृतीच होत नाही. अधिष्ठान परमेश्वराचं आहे आणि क्रिया जी आहे ही प्रकृतीत आहे. आता हे दोघांचा संबंध बघा. अधिष्ठानाशिवाय क्रियाच नाही, अस्तित्वाशिवाय क्रिया नाही. अधिष्ठानालाच मी शब्द अस्तित्व वापरतो. अहो अस्तित्व आहे म्हणून क्रिया आहे, नाही तर स्वप्नच ना सगळं. अहो त्या एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व आहे म्हणून तो कार्य करायला लागला, हे काय समजून घ्यायची गोष्ट आहे का? ही स्वाभाविक गोष्ट आहे. न समजण्यासारखी अशी काहीच नाही त्यात. एक अस्तित्व असतं आणि दुसरी क्रिया असते. त्यामुळे अस्तित्वाचा आणि क्रियाचा संबंध अतूट आहे. पण ते अस्तित्व अविनाशी आहे ना. अस्तित्वाचा विनाश होतो का? आपण पहिल्यांदा पाहिलं की अस्तित्वाचा कधीही विनाश होत नाही. अस्तित्वाच्या अधिष्ठानावर क्रिया चालू आहे. जिथे अस्तित्व आहे तिथे क्रिया आहे, जिथे क्रिया आहे तिथे अस्तित्व आहे. हा सिद्धांत एकदा लक्षात आला की त्या अस्तित्वाच्या अधिष्ठानावर होणारी क्रिया जी आहे ती अक्षय आहे. विचार करा, सिद्धांत विचार करा की ज्या ज्या ठिकाणी अस्तित्व आहे त्या त्या ठिकाणी क्रिया आहे. ब्रह्मांड ज्यावेळेस निर्माण झालं की नाही त्याच्या आधी अस्तित्व होतं. पंचमहाभूत, त्रिगुण आणि पंचतन्मात्रा ह्याची निर्मिती, पहिला कल्प, पहिलं मन्वंतर, याच्याही आधी परमेश्वर तत्व होतं. भागवतामध्ये सांगितलंय. भागवतामध्ये, चतुश्लोकी भागवतामध्ये हा सिद्धांत सांगितला आहे की ह्या कल्पाच्या आधीही ते तत्व होतं आणि कल्पांताच्या नंतरही ते तत्व राहणार आहे. म्हणजे अस्तित्व आहे आणि अस्तित्वाच्या बरोबरच क्रिया आहे. म्हणून क्रियेचा आणि अस्तित्वाचा संबंध अतूट आहे. अस्तित्व अविनाशी असल्यामुळे ही क्रियासुद्धा ही अखंडपणे चालू आहे. त्याचं अधिष्ठानच अस्तित्व आहे. हे अस्तित्व कसं आहे? या अस्तित्वाचं समजा आपल्याला वर्णन करायचं झालं, पुष्कळ विस्तार आणि वर्णन, सगळे ब्रह्मांड, पूर्ण सगळं पुराण जे आहे आणि सगळे वेद ह्या अस्तित्वावरच आहेत पूर्ण. या सगळ्या त्याचं सगळं वर्णन जे आहे, आत्मतत्व काय हे सांगून थकून गेलेत.
पण थोडक्यामध्ये त्याचं सांगायचं झालं ते अस्तित्व कसं आहे तर हे ज्ञानपूर्ण आहे. हे ज्ञानपूर्ण अस्तित्व आहे. अस्तित्वाला ज्ञानाशिवाय अस्तित्व होऊ शकत नाही. आणि क्रिया ही ज्ञानाच्या अधिष्ठानावरच होत असते. सिद्धांत लक्षात घ्या. तोच अध्याय हा. ज्ञानाच्या अधिष्ठानाशिवाय क्रियाच होऊ शकत नाही. कसं काय उदाहरण सांगतो तो. अतिशय अज्ञानी मनुष्य आहे, अनपढ, काही त्याला काही निरक्षर माणूस आहे, त्याचं हृदय स्पंदन बरोबर होतं की नाही? त्याच्या हृदयामध्ये जे काही स्पंदनं होतात, रक्तशुद्धीकरण होतं. आणि अतिशय विद्वान माणूस आहे, त्याचे हृदयस्पंदन होतं की नाही? क्रिया आहे. हृदयस्पंदन ही क्रिया आहे. आणि त्या हृदयस्पंदनाचा परिणाम जो आहे तर रक्तशुद्धीकरण करणे. ज्ञानाशिवाय होईल का? जर ज्ञान तिथे नसतं तर रक्त शुद्ध झालं असतं का? ज्या ज्या ठिकाणी निरहंकारी स्थितीमध्ये क्रिया चालू असतात त्या त्या ठिकाणी ज्ञानाच्या अधिष्ठानावरच क्रिया चालू असतात. त्यालाच कर्मयोग म्हटलेलं आहे. आणि ती पातळी जाणीवेत आणणं म्हणजे कर्मयोग सिद्ध करणे. वस्तुतः जेव्हा हृदयस्पंदन होतं ना तो कर्मयोगच आहे. काय अन्न पचन होतं, तुम्हाला माहिती आहे किती कसं काय त्याच्यामध्ये कोणते कोणते रस टाकायचे आणि कसं अन्न पचन करायचं त्याचं काही गणित माहिती आहे का तुम्हाला? पण कुठेतरी ज्ञानाचं अधिष्ठान आहे आणि त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर ती क्रिया होते. म्हणून चय अपचय चालू आहे. शरीराच्या सगळे व्यवहार चालू आहेत. मनुष्याचं स्वास्थ्य सगळं उत्तम आहे. त्यामुळे त्याचं मूळ कारण काय असेल तर ज्ञान आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावर होणारी क्रिया. आणि ही अनादि अनंत आहे. तुम्ही म्हणाल की हा माणूस आत्ता जन्माला आहे, त्याचा मृत्यू होणार 100 वर्षांनी, मग हे आधी कसं काय? ते अनादि अनंत आहे. ते तुम्हाला माहिती नाही. ते पूर्वीपासून तेच चालू आहे. ब्रह्मांडाची निर्मिती जेव्हा झाली त्यावेळेस पंचमहाभूत त्रिगुण हे सुद्धा ज्ञानाच्या अधिष्ठानावरच निर्माण झालेले आहेत. म्हणून ज्ञानाच्या अधिष्ठानावर होणारी जी जी काही क्रिया आहे ना ती सर्व क्रिया ही कर्मसन्यास योगाशी जोडलेली आहे. आणि तिथे कुठल्याही प्रकारचा निरहेतुक पद्धतीने ते कार्य चालू आहे. हृदयस्पंदन करताना हृदयाला काही प्राप्त करायचं नाही. डोळे जेव्हा पाहत असतात तेव्हा हाताने जे काही कार्य चालू आहे ना ते डोळ्याला काही प्राप्त करायचं नाही. देहाच्या कुठल्याही अवयवाला काहीच प्राप्त करायचं नाही. साधा अन्नाचा घास घेताना बघा प्रवास कुठून सुरू होतो आणि कसा तो पुढे चालतो. एकाला तरी काही प्राप्ती आहे का? पण चालू आहे क्रिया. एकालाही प्राप्ती नाही. आणि तो जीवात्मा म्हणतो काय छान जेवण झालं होतं, फार चांगलं जेवण झालं होतं. काय जेवण झालं आणि पुढे काय झालं काही माहिती नाही. फक्त अनुभव त्याच्यातून फक्त बाहेर काढला की खूप चविष्ट जेवण होतं. हाताला चव मिळाली का? जिभेची चव टिकली का? काहीच नाही कळालं. फक्त भाव निर्माण झाला की फार आदरातिथ्य करून जेवण दिलं आणि फार चांगलं चविष्ट जेवण होतं. 2-4 दिवसानंतर विचारलं तर त्या जेवणाचं स्मरणही राहत नाही. काय अशी जी काही आपण आपल्या शरीराच्या माध्यमातून जो अनुभव घेतो तोच ब्रह्मांडाच्या माध्यमातून अनुभव आहे. कोणालाच काही मिळवायचं नाही, पण क्रिया चालू आहे. आणि कुठली क्रिया जी आहे ही ज्ञानाच्या अधिष्ठानाशिवाय होऊ शकत नाही. इतकं ते अनादि अनंत आहे. आणि म्हणून ह्या ज्ञान आणि कर्मसन्यास योगाला अविनाशी योग असं म्हटलेलं आहे. त्याच्यात ते अविनाश तत्व जे आहे ना हे जर कळालं तुम्हाला तर त्या अविनाश तत्वाचा जो काही पुढे विवेचन जे आहे त्या विवेचनाचा ह्याचा संबंध कसा लावता येईल हे आपण चिंतन करू शकू आपण. तेव्हा हा जो कर्मयोग जो आहे हा कल्पापूर्वी सृष्टी निर्माण होण्यापूर्वी हा स्वयंभू असाच होता. आणि कल्पपूर्व असल्यामुळे तो अतिशय पुरातन आणि प्राचीन आहे. त्याला पुरातन प्राचीन काय म्हटलंय? पुराण हा जो शब्द आहे ना किंवा पुरातन हा जो शब्द भगवद्गीतेत जिथे वापरला आहे किंवा अन्य ज्या सगळ्या वाङ्मयामध्ये जिथे वापरला आहे तर तो शब्द हा अविनाशी तत्वालाच वापरलेला आहे. जे अविनाशी आहे ना ते पुराणच असतं, ते पुरातन असतं. आणि त्याला जन्मही नाही मृत्यू नाही, ते पुराण नाही का? म्हणून हा अत्यंत प्राचीन अतिशय म्हणजे जो पुरातन असा जो आहे तो पुरातन योग, हा पुरातन योग जो आहे मी ह्या वैवस्वत ह्या विवस्वान अशा ह्या सूर्याला मी सांगितला. सूर्याने तो पुढे मनूला सांगितला आणि मनूनी पुढे इश्वांकुला सांगितला. तर ह्याचं जे काही
हे जे काही सांगितलं परंपरा जी आहे, ह्या परंपरेचा संबंध आपण थोडंसं आणखीन भगवद्गीतेच्या आधी जे काही ग्रंथ निर्माण झाले, कारण गीतेच्या आधीही वैशंपायनांनी महाभारत लिहिलं आणि वैशंपायनाने त्याला हरिगीता असं नाव दिलं. बरं काय, त्याचं नाव आपण भगवद्गीता ज्याला म्हणतो ना, त्याचं नाव हरिगीता असं दिलं. आणि त्या हरिगीतेमध्ये सुद्धा हे जे आता आपण श्लोक वाचतोय की नाही, ह्या श्लोकाच्या संदर्भात एक 20-25 श्लोक आहेत. आणि ह्या 20-25 श्लोकामध्ये त्यांनी ही परंपरा सांगितली की हा अतिशय पुरातन योग आहे. आणि हा जो पुरातन योग आहे हा कोणाला सांगितला, जे पहिलं जे मन्वंतर होतं, ह्या पहिल्या मन्वंतरामध्येच चतुर्भुज विष्णूने ब्रह्माला हा योग सांगितला की बाबा रे, तुला सृष्टी निर्माण करायची ना, तर पहिल्यांदा तू हा योग समजून घे. कारण तुला जर योग कळाला नाही, तुझ्या सृष्टी निर्माण करण्यामध्ये सगळी गडबड होणार आहे. तेव्हा पहिल्यांदा ब्रह्माला हा योग हा पहिल्या मन्वंतरात सांगितला. त्याच्यानंतर 6 मन्वंतर होऊन गेले. 7व्या मन्वंतरामध्ये पुन्हा ब्रह्मा नाभिकमलातून निर्माण झाले. पुन्हा एकदा ते विस्मरण झालं त्यांचं आणि पुन्हा एकदा ब्रह्माला भगवान विष्णूंनी त्याला तो योग सांगितला. त्यांनी पहिले जे प्रजापती दक्ष आहेत, बरं का, म्हणजे त्याची परंपरा बघा काय ती, त्या पहिल्या प्रजापती दक्षांना हा योग सांगितला की तुला आता हे सगळी सृष्टी निर्माण करायची आहे तुला, तेव्हा तुला हा योग समजला पाहिजे. दक्षाने त्याचा ज्येष्ठ दौहित्र म्हणजे त्याचा मेहुणा ह्याला त्यांनी सांगितलं. दौहित्राने विवस्वान सूर्य, आता इथे विवस्वान सूर्याचा उल्लेख आहे, म्हणजे तो विष्णू नावाचा आदित्य आहे. बरं का, त्या आदित्याचं नाव विष्णू आहे. ह्या विष्णूला त्यांनी सांगितलं, विष्णू नावाच्या आदित्याला, त्याचं नाव विवस्वान सूर्य असं होतं, त्याला सांगितला. त्रेतायुगामध्ये, ही त्रेतायुगातली घटना आहे, त्रेतायुगामध्ये ह्या सूर्याने मनूला सांगितला. मनूचा जो पुत्र आहे जो इक्ष्वाकू, ह्या इक्ष्वाकूला त्यांनी सांगितला आणि इक्ष्वाकूने त्याचा पूर्ण जगामध्ये हा प्रचार केला. हा 7व्या मन्वंतराचा इतिहास आहे. त्याच्या आधी 6 मन्वंतराचा इतिहास जर पाहिला आपण, खूप विस्ताराने इतिहास आहे की कोणी कोणाला कसा कसा सांगितला आणि ती परंपरा कशी ती टिकून होती. तर ह्या सांगण्यामध्ये सुद्धा जे वैशिष्ट्य आहे ना, हे वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वेळी हा जो योग सांगितला, हा योग हा राजाला सांगितलेला आहे. याचे वैशिष्ट्य बघा काय. कारण पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असं मीमांसा शास्त्रामध्ये 2 भाग आहेत. पूर्वमीमांसा ही कर्मकांडांनी भरलेली आहे पूर्ण, आणि उत्तरमीमांसा ही वेदांत म्हणजे ज्ञानकांडांनी भरलेली आहे. उपनिषद वगैरे सगळे जे आहेत हे उत्तरमीमांसामध्ये येतात. ही उत्तरमीमांसाचं विवेचन जेव्हा जेव्हा केलं गेलं तेव्हा तेव्हा हे राजांनाच केलं गेलं, राजाला सांगितलं गेलं हे सगळं. आणि पूर्वमीमांसा म्हणजे जेवढे कर्माचा भाग आहे तो सगळा ब्राह्मणांनीच केलेला आहे. त्यातलं एक तुम्हाला काही महत्त्व सांगतो मी की हे कशा करता की राजाला अनुशासन प्रशासन करायचं आहे, आणि हे प्रशासन करताना त्याला जर कर्मयोग कळाला नाही तर सगळं शासन हे बिघडून जाईल. आणि प्रत्यक्ष आचरण दाखवायचं हे ब्राह्मणाला, तर त्याने नित्यकर्म हे करायला पाहिजे. म्हणून कर्मप्रधानता ब्राह्मणामध्ये दिली आणि ज्ञानप्रधानता क्षत्रियामध्ये दिली. ही गोष्ट वैशिष्ट्य बघा काय ते. आणि मग ह्या राजाने आपलं राज्य ह्या त्या कर्मसन्यासाच्या पद्धतीने करायचं आहे. परंतु झालं काय की ही परंपरा पुढे पुढेही तुटली. याचं कारण काय झालं की राजा जे हे भोगवादी झाले, विलासी झाले राजे, आणि म्हणून राजाने प्रजेचं शोषण करायला जेव्हा सुरुवात केलं तेव्हा तेव्हा हे योग जे आहेत ह्याचा योगाचा हे लुप्त झाले. योग नाश होत नसतो, कारण तो अविनाशी आपण म्हटलेला आहे, आणि तो पुन्हा निर्माण होत असतो, पण तो लुप्त होतो, तो अव्यक्त स्थितीमध्ये जातो. आणि अशा प्रकारे तो योग हा ह्या क्षत्रियांच्या ह्या परंपरेतून अव्यक्त स्थितीमध्ये जायचा आणि पुन्हा तो निर्माण व्हायचा. अशा प्रकारे त्याचा तो पूर्ण इतिहास आहे. तर अशा प्रकारचा हा जो योग आहे, हा योग मी तुला पूर्वी लोकांना सांगितला होता. तर तो जो योग आहे हा पुढे दुसऱ्या श्लोकामध्ये ते म्हणतात की एवं परंपरा प्राप्तिम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतपा. तेव्हा की हे परंतप म्हणजे हे अर्जुना, ही जी परंपरा होती ही ह्या सर्व कर्मयोगाची परंपरा या अनेक राजांना सांगत सांगत शेवटी ह्या मनुष्यलोकामध्ये ह्या पृथ्वीमध्ये ह्या योगाचा
लोप झाला. त्याचं कारण मी सांगितलं की हा जो लोप झाला, ह्या लोप होण्याचं कारण असं होतं की पुढे जे आहे ह्याचा जो प्रभाव आहे तो कमी होत गेला, कारण ते भोगप्रधान झाले. नंतरच्या 7व्या मन्वंतराच्या मध्ये जसं एक एक युग येत गेलं, म्हणजे त्रेतायुगाच्या नंतर द्वापार युग आलं आणि द्वापार युगानंतर कलियुग आलं. तर द्वापार युगापासूनच ही गोष्ट सुरुवात झाली की ह्या योगापासून लोक परावृत्त झाले, म्हणून असुराची वृत्ती वाढली पूर्ण. तर अशा प्रकारे हा जो योग आहे हा त्या ठिकाणी लुप्त झाला. तर तो जो योग आहे स एवाय, तो जो योग आहे सह एव आयम मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तः असि मे सखाच इति रहस्यम ही एतत् उत्तम. सह, तेव्हा तू माझा भक्त आणि प्रिय मित्र आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे. याचे कारण मोठे उत्तम आहे आणि हे रहस्यमय आणि गुप्तमय असा हा विषय हा योग्य व्यक्तींनाच सांगण्यास ठीक राहील. आता इथे हा इतक्या वर्षानंतरचा जो योग आहे, हा कर्मयोग जो आहे, हा इतक्या वर्षाच्या काळानंतर आज तो अर्जुनाला सांगतोय. त्याचं अर्जुनाला सांगण्याचं कारण काय आहे? केवळ फक्त आता हे युद्ध जिंकणे एवढं मर्यादित कारण नाही आहे. त्याचं कारण सांगतो तो त्याला की तू माझा प्रिय मित्र आहेस आणि तू माझा भक्त आहेस, माझा सखा आहेस आणि माझा भक्त आहेस. त्यामुळे हा योग तुला सांगणं योग्य राहील असं मला वाटलं, म्हणून मी इतक्या काळानंतर हा योग मी तुला सांगत आहे. की जो परमभक्त असतो, जो पूर्णपणे शरणागत स्थितीमध्ये आलेला असतो, ज्याने आपले सगळे आश्रय सोडलेले असतात आणि आपलं कल्याण प्राप्त व्हावं असा भाव ज्याच्यामध्ये निर्माण होतो ना, त्यालाच गुरु हे ज्ञान देत असतात. अन्यथा वरवर गोष्टी व्यवहारातल्या पुष्कळ होतात आणि व्यवहारातल्या गोष्टी बोलून ते वेळही जातो, त्यांना सगळं ज्ञान ते कधी गुरु सांगत नसतात. तसे हे जगद्गुरू श्रीकृष्णचंद्र जे आहेत, हे इतर किती लोक होते, पुष्कळ लोक त्यांना भेटले त्यांच्या ह्याच्यामध्ये, पण त्यांनी अर्जुनाला का सांगितला? कारण अर्जुनाच्या दुसऱ्या अध्यायातल्या 7व्या श्लोकामध्ये जे काही सांगितलं त्यांनी की आता मला जे आहे ना, मला स्वतःचं काही कळत नाही, मी अतिशय भ्रमित अवस्थेमध्ये गेलेलो आहे, माझं कल्याण कशाचं हे मला कळत नाही आहे आणि तू माझा सद्गुरू हो, तू माझ्यावर अनुग्रह कर आणि मला तू पूर्ण ज्ञान दे आणि माझं कल्याण असणारा जो मार्ग आहे तो मला सांग, मी तुला शरण आलेलो आहे. अशा अर्थाचा तो दुसऱ्या अध्यायातला 7वा श्लोक आहे की आपल्याला कळत नाही आहे, आपण शरण आलेलो आहोत, आपण सगळे आश्रय तोडलेले आहेत आणि आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा निर्माण झालेली आहे आणि आपलं कल्याण प्राप्त व्हावं असं आपल्याला वाटतं. एवढ्या सगळ्या गोष्टी जिथे एकत्र येतात तिथे भगवंत ज्ञान देतात. तर इथे तू माझा प्रिय मित्र आहेस आणि तू माझा भक्त आहे, याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या की इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र असल्यामुळे तो जो पुरातन योग आहे, तो पुरातन योग आज मी तुला सांगणार आहे आणि हा अत्यंत रहस्यमय असा आहे आणि ह्याचं जे काही रहस्य आहे ते रहस्य मी तुला उलगडून सांगणार आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला या अध्यायाची ही सुरुवात करतायत. त्याच्यानंतर एक प्रश्न फक्त अर्जुन त्याच्यावर विचारतोय, त्याचं उत्तर विस्ताराने आपण पुढे पाहू. तर अर्जुनाचा काय प्रश्न आहे? तर अर्जुनाला असा प्रश्न असा पडला की अपरम भवतः जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतत् विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवान इति. अर्जुन प्रश्न काय विचारतो की तुमचा जन्म तर आता अलीकडे झालेला आहे. म्हणजे अर्जुन सुद्धा श्रीकृष्णाच्या पेक्षा वयाने थोडा मोठा असतो, काही थोडा एक 2-5 वर्षाचा फरक आहे. त्यामुळे अर्जुन लगेच त्याच्या जन्माबद्दल विचार करायला लागतो की अरे तू तर आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे माझ्याच जवळपासच्या ह्याच्यामध्ये तुझा जन्म झालेला आहे आणि सूर्याचा जन्म तर फार प्राचीन आहे. तेव्हा इतक्या प्राचीन सूर्याचा जन्म झालेला असताना ही गोष्ट तू त्या काळामध्ये सूर्याला सांगितलेली आहे, हे मला काही समजत नाही, हे मी कसं काय समजून घेऊ? तेव्हा कल्पाच्या पूर्वी सूर्याला तू योग सांगितला कसा आहेस, ही मला शंका आलेली आहे. साधारण माणसाच्या ज्या शंका असतात त्या अर्जुनाच्या शंका आहेत. म्हणून अर्जुनाचे प्रश्न हे आपल्याला फार उपयुक्त आहेत
कारण आपल्याला स्वाभाविक हे प्रश्न निर्माण होतो ना, की कोणी समजा आपल्याला असं आपला एखादा मित्र भेटला आणि तो जर म्हणायला लागला की राजा अशोक जो होता ना त्याला मी भेटलो होतो आणि त्याला मी सांगितलं होतं की तू जो आहे तू असं काही दुःख करू नकोस, तुझं कर्तव्य तू कर, असं मी राजा अशोकला सांगितलं होतं. ते तो असं जेव्हा सांगेल ना तेव्हा पहिल्यांदा मित्र त्याच्याकडे बघून हसेल. काय तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही काय बनवाबनवी करायला? मला तू सांगतोय अरे तुझा जन्म माझा जन्म तर आत्ता झालेला आहे, तू त्या काळामध्ये त्या राजा अशोकला कसं काय सांगितलं? तसा अर्जुन आणि श्रीकृष्णाचं नातं कसं होतं की मित्रत्वाचं नातं होतं. ते आते मामे भाऊ होते पण नातं मित्रत्वाचं होतं आणि त्यामुळे त्या मित्रत्वाच्या नात्यामधून तो उसळून म्हणतो की हे तू काहीतरी वेगळंच सांगतोयस, तू की त्या कल्पांताच्या पूर्वी तू कसा काय असशील, तू आत्ता जन्म झालेला आहे आणि त्यावेळेस तू जो हे सगळा योग सांगितला आहे हे काहीतरी माझ्या कळण्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे मला हे थोडं स्पष्ट करून सांग की हे जे काही तू जे सगळं मला सांगतोयस ना हे तुझ्या त्या काळामध्ये तू जे म्हणतोयस हे कसं काय झालं. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की अर्जुनाला हे अनंत जन्म मृत्यू होतात आणि पुष्कळदा माणसाला पुन्हा पुन्हा असं वेगवेगळे देह धारण करून जन्मावं लागतं आणि या सगळ्या अनेक जन्मातून पुढे त्याचा उद्धार होणार असतो ह्याची सुद्धा स्पष्ट कल्पना नव्हती त्याला फक्त भविष्य समोर जे काही दिसणारं दृश्य आहे, जो वर्तमान काळ आहे, फार तर मागे जे काही 50-60 वर्ष जे काही भूतकाळातले झाले आणि पुढे येणारा कसा काय काळ असेल इतक्या मर्यादित त्याचं ज्ञान आहे. त्याच्यामुळे ह्याच्या आधी काहीतरी हजारो वर्षापूर्वी काही घडलेलं आहे किंवा हजारो वर्षाच्या नंतर काही घडेल ह्या सगळ्या कल्पनेच्या मध्ये त्याला अजिबात त्याची क्षमता नव्हती हे समजून घेण्याची. म्हणून त्याचा अतिशय स्वाभाविक प्रश्न आहे की बाबा हे तू कसं काय सांगतोयस. तर त्याचं उत्तर जे भगवंत देतात तर ते विस्ताराने आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.